नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। सोलापूर लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण पाहिले असता भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सत्तास्थानी होती, परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने भाजपचा पराभव झाला। याच निवडणुकीदरम्यान पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत असलेले युवा नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले। लोकसभेत दिलेली जबाबदारी देवेंद्र कोठे यांनी प्रामाणिकपणे पार पाडत काँग्रेसचा बालेकिल्ला शहर मध्यला काँग्रेसला बॅकफूटवर नेले। आता देवेंद्र कोठे यांनी शहर मध्यवर आपले लक्ष केंद्रित करत शिस्तीत मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महासेवा शिबिराच्या माध्यमातून जनतेमध्ये ते जात आहेत। सोलापुरातील दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि लिंगायत समाजाचे नेते उदय पाटील यांनी मागील वर्षी मार्च 2023 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। लिंगायत समाजातील नेता पक्षात आल्याने सोलापूरची समीकरणे बदलतील असे त्यावेळी बोलण्यात आले। सोलापुरातील शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभा या दोन मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे। पक्षाने भविष्यात उमेदवार बदलण्याचे ठरवले तर पर्याय म्हणून उदय पाटील यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्यावर शहर मध्येची जबाबदारी सोपवण्यात आली। यानंतर लोकसभा निवडणूक झाली। या निवडणुकीत मात्र उदय पाटील उमेदवार राम सातपुते यांच्यासोबत जास्त दिसून आल्याचे पाहायला मिळाले नाही। भाजपला लिंगायत म्हणून चांगला पर्याय असताना उदय पाटील नेमके कोणत्या भूमिकेत आहेत हे अजूनही कोणाला समजू शकत नाही। दक्षिण मधूनही त्यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते, परंतु दक्षिण मतदारसंघातही ते सक्रिय दिसत नाही। त्यामुळे सोलापूरच्या भाजपमध्ये देवेंद्रचा उदय झाला, पाटील मात्र मावळले का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।